नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत। मित्रांनो, आपण घेत असलेल्या पोलीस भरती 9000 ऑनलाईन प्रश्नाच्या सिरीजमधील आज आपण भाग 5 बघणार आहोत, जो की प्रश्न क्रमांक 101 ते 130 पर्यंत प्रश्न आज आपण बघणार आहोत। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आताच सबस्क्राइब करून टाका। चला तर मग आपण प्रश्नांना सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न याचे म्हणजे 101 नंबरचा प्रश्न आहे। उषा मेहता यांनी भूमिगत राहून टिंबटिंबी येथे आकाशवाणी केंद्र चालविले। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय आहे? मुंबई। 102 नंबरचा प्रश्न आहे। भारताच्या इतिहासामध्ये कोणी पहिली जॉईंट स्टॉक कंपनी भारताशी समुद्री व्यापार करण्यासाठी सुरुवात केली? तर कोण होते मित्रांनो? डच। जगातील पहिले वैदिक घड्याळ कोठे उभारण्यात आले आहे? तर मित्रांनो, उज्जैन या ठिकाणी। उज्जैन कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये उभारण्यात आले आहे। 104 नंबरचा प्रश्न आहे। ग्लिम्प्लेक्स ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पंडित जवाहरलाल नेहरू। 105 नंबरचा प्रश्न आहे। छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथून पहारेकऱ्यांना बेमालूमपणे चकवून कैदेतून निसटले, पण पहारेकऱ्यांना संशय येऊ नये म्हणून शिवाजी महाराजांच्या जागी बिछाण्यावर कोण झोपून राहिले? तर हिरोजी फर्जत हे झोपून राहिले। 106 नंबरचा प्रश्न आहे। हीनयान, महायान, वज्रयान हे पंथ कोणत्या धर्माशी निगडित आहेत? तर हे बौद्ध धर्माशी निगडित आहे। दीन ए इलाही नावाचा उदार धर्म कोणत्या सम्राटाने स्थापन केला? तर अकबर या सम्राटाने स्थापन केला। इतिहासात चंद्रपूरची वेगवेगळी नावे कोणती आहेत? तर मित्रांनो, चांदा, लोकापुरा आणि इंदपूर हे चंद्रपूरची वेगवेगळी नावे आहेत। 109 नंबरचा प्रश्न आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात निराजीरावजी हे कोणत्या पदावर होते? तर मित्रांनो, न्यायाधीश या पदावर होते। आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळ पाहू। पंतप्रधान म्हणजे पेशवा मोरोपंत त्र्यंबक पिंगळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंत्रिमंडळात प्रथम आणि सर्वोच्च पदाचे मंत्री होते। पंत अमात्य म्हणजे मुजुमदार कोण होते? रामचंद्र निळकंठ। पंत म्हणजे सचिव कोण होतं? अण्णाजी पंत दत्तो। मंत्री म्हणजे वाकनीस कोण होते? दत्ताजी पंत त्र्यंबक। सेनापती कोण होते? म्हणजे सरनौबत नेताजी पालकर। सुमंत कोण होते? रामचंद्र त्र्यंबक डबीर। न्यायाधीश कोण होते? निराजीरावजी। पंडितराव कोण होते? मोरेश्वर पंडित। 110 नंबरचा प्रश्न आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या दिवशी झाला? तर 6 जून 1674 या दिवशी झाला। कोणत्या गुप्त राजाने महेंद्रदित्य ही पदवी घेतली? तर कुमारगुप्त पहिला याने महेंद्रदित्य ही पदवी घेतली। 112 नंबरचा प्रश्न आहे। बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर मित्रांनो, फिरोज शाह मेहता यांनी 1910 मध्ये हे वृत्तपत्र सुरू केलं। 113 नंबरचा प्रश्न आहे। पंचतंत्राचे लेखक कोण आहे? तर विष्णू शर्मा हे आहेत। मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे मित्रांनो? तर दर्पण आहे। बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं आहे ते 6 जानेवारी 1832 या दिवशी। 115 नंबरचा प्रश्न आहे। 1920 साली हैदराबाद येथे निजाम विजय हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर लक्ष्मणराव फाटक यांनी सुरू केले। 116 नंबरचा प्रश्न आहे। आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते आहे मित्रांनो? खूप महत्त्वाचा प्रश्न आणि खूप ठिकाणी विचारलेला प्रश्न आहे। तर विश्वास, एकता, बलिदान। 117 नंबरचा प्रश्न आहे। रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना मिळालेला सर हा किताब कोणत्या घटनेचा निषेध म्हणून परत केला? तर जालियनवाला बाग हत्याकांड। 118 नंबरचा प्रश्न आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील केशवराज मंदिर कोठे आहे? तर आसूद या ठिकाणी आहे। 119 नंबरचा प्रश्न बघा। बखर हा टिंबटिंब लेखनाचा एक प्रकार आहे, तर इतिहास लेखनाचा एक प्रकार आहे। नांदेड जिल्ह्यातील होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिर हे मंदिर आहे म्हणजे कोणत्या काळातील? हे चालुक्यकालीन मंदिर आहे। महाराष्ट्रातील भक्ती चळवळीचे संस्थापक म्हणून ओळखले जातात, तर संत ज्ञानेश्वर महाराज हे ओळखले जातात। 122 नंबरचा प्रश्न आहे। तानसेन हे टिंबटिंबाच्या दरबारातील प्रसिद्ध संगीतकार व कवी होते, तर अकबराच्या दरबारातील प्रसिद्ध संगीतकार व कवी होते। 123 नंबरचा प्रश्न आहे। सिंधू संस्कृतीतील महत्त्वाचे बंदर कोणते? तर लोथल हे आत्ताचं सध्या लोथल हे गुजरातमध्ये। 124 नंबरचा प्रश्न आहे। भारतीय पुरातत्वशास्त्राचे जनक म्हणून कोणाला समजले जाते? तर अलेक्झांडर कॅनिंगहॅम।
125 नंबरचा प्रश्न बघा. संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्रक्रिया अत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले? दैनिक मराठा. भारतीय व्यापारी स्पर्धेत यांच्या 3 युद्धे झाली, त्यास कर्नाटक युद्ध म्हणून ओळखले जातात. तर इंग्रज आणि फ्रेंचमध्ये झाले. तर कोणकोणते कधी कधी झाले ते 3 युद्धे? पहिले कर्नाटक युद्ध 1746 ते 1748 दरम्यान झाले. दुसरे कर्नाटक युद्ध 1749 ते 1754 मध्ये झाले. तिसरे कर्नाटक युद्ध 1757 ते 1763 मध्ये झाले. पुरातन काळात कोणत्या ठिकाणी समुद्री व्यापार होत असल्याचे अवशेष आढळले? तर लोथल या ठिकाणी आढळले. संपूर्ण ई प्रशासन साध्य करणारे पहिले राज्य कोणते? तर मित्रांनो केरळ आहे. पाण्यामध्ये कोणकोणते घटक असतात? तर ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे घटक असतात. आणि 130 नंबरचा प्रश्न आहे बघा. विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तारा वापरतात? तर टंगस्टन. संज्ञा काय आहे? डब्ल्यू. मित्रांनो आजचे हे 30 प्रश्न तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून कळवा. आणि हे लेक्चर आवडले असेल तर तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.